सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. टक्के आणि त्यातल्या त्यात आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्या भागातले प्रश्न आता ते आम्हाला सांगत आहेत. त्यामुळं साहजिकच लोकप्रतिनिधींमुळे त्या भागाचा विकास होणं शक्य आहे. त्यांनी त्या भागातले प्रश्न मांडतायत. त्यामुळं 100% इचलकरंजीचा विकास चांगलाच होणार आहे. इचलकरंजी नगरपालिका होते, ते महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यात बरेचसे सदस्य नवीन आहेत आणि महापालिकेचा त्यांना अनुभव नाही. पण तुमच्या माध्यमातून त्यांना एक प्रशिक्षण शिबिर वगैरे काय मी वारंवार आपल्याला सांगत आली आहे की मी या नवीन जे नवनिर्वाचित सर्वच नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग अरेंज करतोय. सध्या आमचा अंतिम टप्प्यातलं नियोजन चालू आहे, कारण सगळ्यांच्या वेळा, त्यातल्या त्यात येणारे सण, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फक्त डेट्स मागं पुढं होत आहेत. अदरवाईज ट्रेनिंगचा जो शेड्यूल आहे ते आमचं तयार झालेलं आहे. महापौर साहेबांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळं लवकरच त्यांच्या सगळ्यांशी चर्चा करून एक डेट फायनल करून त्यांचे ट्रेनिंगचं नियोजन करतोय. यामध्येही 2-3 दिवस ॲक्च्युली फील्डवरचं त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय आणि 1-2 दिवस त्यांना बैठे ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये जे काही थेरॉटिकल कायदेशीर मुद्दे आहेत ते त्यांना समजून सांगायचं, त्या दिवशी आमचा प्रयत्न असेल. कारण की नगरपालिकेचं कामकाज वेगळं आणि महापालिकेचं कामकाज वेगळं आहे, प्रभाग समिती वेगळं आहे. कारण की जनतेतून नगरसेवक निवडून दिल्यानंतर त्यांना हे काम करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने कसा विकास म्हणजे वाटल्या नगरसेवक? 100% त्यांना त्यातले बरेचसे जुने आहेत. काहींना जरी नवीन असले तरी नगरपालिका काय असते, महानगरपालिका काय असते याचा अनुभव आहे. आता मी जेवढ्यांशी बोलते तेवढ्यांसोबत तर असं लक्षात येतं की त्यांना विकासाचा ध्यास आहे. त्यांना आपल्या भागातली कामं करून घेण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता 100% आहे, त्यासाठीही त्यांचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळं जरी ना महापालिका असली तरी सुद्धा गावातले प्रश्न जे आहेत ते तेच आहेत, त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा तेच आहे. त्यामुळं कायद्यातला बदल असला तरी सुद्धा कामं करण्यासाठीची आमचं प्रशासन म्हणून आमची भूमिका तीच आहे की कायद्याच्या चाकोरीत आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांनी सुद्धा त्यांचे प्रश्न जे आहेत ते कायदेशीर चौकटीत आणले तर 100% आमचं त्यांना सहकार्य राहणार आहे. लोकप्रतिनिधी प्रशासन हातात हात घालून इचलकरंजी शहर एक रोल मॉडेल होईल पुढच्या काही दिवसात राज्यात? 100% होऊ शकतं. कारण आज आपण बघितलं तर माझी वसुंधरा अभियानामध्ये आपण मागच्या वर्षी 3ऱ्या क्रमांकाला होतो, यावर्षी 2ऱ्या क्रमांकाला आलो. हे गुणांकन करत असताना शासन काही क्रायटेरिया देत असतं. त्या क्रायटेरियामध्ये 100% आपण यशस्वी झालो म्हणून आपल्याला 2रा नंबर मिळाला. हे जरी एक उदाहरण जरी असलं तरी 100% इचलकरंजी जरी नवीन महापालिका असली तरी सुद्धा आता शासनाने काही आपल्याला उपक्रम घेतले होते. त्यामध्ये सुशासन हा एक उपक्रम होता. त्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या गुणांकन आपण प्राप्त करू शकलो. ठीक आहे, आपण हायर मेजॉरिटीमध्ये नसलो आलो तरी सुद्धा आपण कोल्हापूरपेक्षा आपलं सुशासन चांगलं आहे असं शासनाने दिलेल्या मार्किंगवरून आपल्याला कळतं. त्यामुळं निश्चितच इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याद्वारे इचलकरंजी शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असेल.